तर हाल नमस्कार मित्रांनो, मी सौरभ तुमच्या डिगोतामध्ये स्वागत करतो। आज आपण बघणार आहे सायन्स पार्ट 2 चा न्यू चॅप्टर दॅट इज एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट। ठीक आहे, या नवीन चॅप्टर मध्ये आज आपण बघणार आहे बेसिकली व्हॉट डू वी मीन बाय इकोसिस्टम। पार्ट पूर्ण बघा, मिस करू नका, सगळे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होऊन जातील। सो बेसिकली व्हॉट डू वी मीन बाय इकोसिस्टम म्हणजे इकोसिस्टम म्हणजे काय, आपल्याला किंवा तुम्हाला इकोसिस्टम म्हणजे काय माहिती आहे सांगू शकता? नाही, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो। बेसिकली इकोसिस्टम जे आहे दोन फॅक्टरवरती डिपेंड करतात। इकोसिस्टम डिपेंड्स ऑन टू बेसिक फॅक्टर। ठीक आहे, फर्स्ट फॅक्टर इज बायोटिक फॅक्टर, सेकंड फॅक्टर इज अबायोटिक फॅक्टर। आता तुम्ही म्हणाल की सर बायोटिक फॅक्टर अबायोटिक फॅक्टर जर आम्हाला माहिती असतं तर आम्ही कशाला इकोसिस्टम तुम्हाला विचारलं असतं किंवा कशाला व्हिडिओ बघितले असतं। सो बेसिकली मी तुम्हाला बायोटिक फॅक्टर काय अबायोटिक फॅक्टर काय दोन्ही समजवणार आहे। सगळ्यात पहिले कन्सिडर करा बायोटिक फॅक्टर। ठीक आहे, जसं की तुम्हाला इथे दिसत असेल ecosystem is all about biotic factor plus abiotic factor. So first of all, what do we mean by biotic factor? So biotic factor includes all of the living components around us. All of the living components around us म्हणजे आपल्या अवतीभोवती जेवढे लिव्हिंग कंपोनेंट्स आहेत, ॲनिमल्स, ह्युमन बीइंग्स, इन्सेक्ट्स, ठीक आहे, बर्ड्स, या सगळ्या गोष्टी काय आहेत बायोटिक फॅक्टर आहेत। नाव व्हॉट डू मीन बाय अबायोटिक फॅक्टर? जसं की बायोटिक मध्ये तुम्ही बघितले सगळे लिव्हिंग गोष्टी आहेत, लिव्हिंग कंपोनेंट आहेत, तसेच अबायोटिक फॅक्टर इज ऑल अबाउट नॉन लिव्हिंग कंपोनेंट्स जस्ट लाईक एअर, टेम्परेचर, सॉइल, वॉटर। ठीक आहे, या सगळ्या गोष्टी काय आहेत नॉन लिव्हिंग आहेत, बट इकोसिस्टम इज ऑल अबाउट अबायोटिक फॅक्टर अँड biotic factor and interaction between them. Ecosystem is all about interaction between biotic factor and abiotic factor. कळालं तुम्हाला बेसिकली इकोसिस्टम काय आहे? ठीक आहे, आता इकोसिस्टम वरती बऱ्याचशा गोष्टीचे रोल आहेत। म्हणजे इकोसिस्टम फक्त बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर एवढंच नाहीये, त्यात बऱ्याचशा गोष्टींचे म्हणजे बरेचसे जण इम्पॉर्टंट रोल प्ले करतात। आपण एक एक करून बघू सगळी गोष्ट। फर्स्ट ऑफ ऑल वी विल स्टार्ट विथ दी प्रोड्युसर्स। सो व्हॉट डू यू मीन बाय प्रोड्युसर्स? प्रोड्युसर्स म्हणजे ते जे स्वतःचे जेवण स्वतः बनवतात। कोण आहेत बरं असं? एक्झॅक्टली, दोज आर प्लांट्स। प्लांट्स जे आहेत ते स्वतःचे जेवण स्वतः बनवतात, बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे, प्लांट स्वतःचे जेवण स्वतः बनवतात, सो वी कॉल देम ॲज प्रोड्युसर्स। आता प्रोड्युसर्सचा पण खूप इम्पॉर्टंट रोल आहे कशात? इकोसिस्टम मध्ये। कशात? इकोसिस्टम मध्ये। त्यानंतर आपण बघणार आहे कंझ्युमर्स। आता कंझ्युमर्स मध्ये पण सगळ्यात पहिले हर्बिवोर्स बघू। काय बघणार आहे आपण? हर्बिवोर्स। हर्बिवोर्स म्हणजे तसे ॲनिमल्स विच कंझ्युम्स प्लांट और प्लांट मटेरियल। ठीक आहे, हर्बिवोर्स म्हणजे असे ॲनिमल्स जे प्लांट किंवा प्लांटचे मटेरियल कंझ्युम करतात। जे काय करतात? प्लांट किंवा प्लांटचे मटेरियल कंझ्युम करतात। जसे की काऊ, गोट, शीप। ठीक आहे, या सगळे काय करतात? प्लांट्स म्हणजे घासफूस खातात। म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं गेलं, म्हणजे तुम्हाला जर समजेल अशा भाषेत सांगायला गेलं तर व्हेजिटेरियन ॲनिमल्सला आपण हर्बिवोर्स म्हणणार आहे। कशाला? व्हेजिटेरियन म्हणजे जे घासफूस खाणारे ॲनिमल्स आहेत त्यांना आपण हर्बिवोर्स म्हणणार आहे। ठीक आहे, नाव त्याच्यानंतर आपण गोष्ट करणार आहे कार्निवोर्सची। ठीक आहे, किंवा प्रेडेटर्स, त्याला आपण प्रेडेटर्स पण म्हणू। मग हे असे ॲनिमल्स असतात जे दुसऱ्या ॲनिमल्सला खातात, जे घासफूस नाही खात, जे दुसऱ्या ॲनिमल्सला खातात। ठीक आहे, आपण सोप्या भाषेत त्यांना सांगू नॉन व्हेजिटेरियन ॲनिमल्स। नॉन व्हेजिटेरियन ॲनिमल्सला आपण प्रेडेटर किंवा कार्निवर्स म्हणू शकतो। ठीक आहे, आता प्रोड्युसर्स कंझ्युमर्समध्ये पण कार्निवर्स आणि हर्बिवर्सचा पण इम्पॉर्टंट रोल आहे। माहिती आहे तुम्हाला काय आहे? आता कंझ्युमर्स, ठीक आहे, कंझ्युमर्स जे आहेत ते काय करतील? म्हणजे सगळ्यात पहिले आपण हर्बिवर्स बघू। ठीक आहे, जे प्रोड्युसर्स होते त्यांना ते कंझ्युम करतील। कोण कंझ्युम करतील? हर्बिवर्स विल कंझ्युम प्रोड्युसर्स। ठीक आहे, नाव आता जर हर्बिवोर्स कंझ्युम करायला लागले तर हर्बिवोर्सची संख्या खूप जास्त वाढणार आहे। ठीक आहे, मग ह्याला कंट्रोल करण्यासाठी टू कंट्रोल दी ओव्हर पॉप्युलेशन ऑफ हर्बिवोर्स, कंझ्युमर्स म्हणजे जे कार्निवोर्स आहेत कंझ्युमर्समध्ये ते कामाला येणार आहेत। आता ते ह्यांच्यावरती अटॅक करतील आणि ह्यांना हळूहळू त्यांची पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये आणणार आहेत। ठीक आहे, आय विल एक्सप्लेन यू दिस विथ एन एक्झाम्पल। तुमच्या पुस्तकातच एक्झाम्पल दिले, द एक्झाम्पल इज गिवन इन युअर बुक। दी पॅडी। पॅडी म्हणजे काय? अशी जागा जिथं भात कल्टिवेट केले जाते, राईस कल्टिवेशन। ठीक आहे, आता पॅडीमध्ये युजली ग्रासोफर आर फाउंड। ग्रासोफर माहिती आहे तुम्हाला? हो, तोच ग्रासोफर पॅडीच्या कल्टिवेशनच्या वेळेस म्हणजे पॅडीचे जिथं पॅडी आहे म्हणजे जिथं भात आपण कल्टिवेट करतो तिथे तुम्हाला ग्रासऑफर खूप भेटतील. ठीक आहे. आता तिथं ग्रासऑफर काहीतरी कंझ्युम करायला आलेत
बेसिकली ग्रासोफर काहीतरी कंझ्युम करायला लागलेत. बट इफ यू ऑब्झर्व केअरफुली, त्याच कल्टिवेशन लँडमध्ये त्याच पॅडीच्या एरियामध्ये यू विल फाइंड मोर नंबर ऑफ फ्रॉग्स ऑल्सो. तुम्हाला फ्रॉग्स पण दिसतील त्याच एरियामध्ये. ठीक आहे, जर तुम्ही अजून नीट लक्ष देऊन बघितलं तर तुम्हाला स्नेक्स सुद्धा दिसतील त्या एरियामध्ये. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल ह्या सगळ्यांचा काय रोल आहे पॅडीवरती किंवा इकोसिस्टमवरती. बेसिकली जे काय आपण राईस कल्टिवेट करतोय, ठीक आहे, त्याला कंझ्युम करण्यासाठी ग्रासहॉपर येतात तिथं. ठीक आहे, लार्ज नंबर ऑफ ग्रासहॉपर अटॅक करतात हळूहळू करून. आता त्या ग्रासहॉपरची पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी किंवा त्या ग्रासहॉपरला तिथं येण्यापासून थांबवण्यासाठी फ्रॉग्सची मदत होते. फ्रॉग्स विल कंझ्युम दोज ग्रासहॉपर. फ्रॉग्स विल कंझ्युम दोज ग्रासहॉपर, म्हणजे ग्रासहॉपर पण घाबरतील आता येण्यासाठी. आता ग्रासहॉपर तर घाबरतील एवढं पण कळलं, पण ग्रासहॉपर आलेत म्हणून जास्त नंबर ऑफ फ्रॉग्स पण येतील. मग फ्रॉग्सची पॉप्युलेशन पॅडीमध्ये वाढायला लागली. मग फ्रॉग्सची पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी स्नेक्स तिथं आहेत प्रेझेंट. स्नेक्सचा तर हा फेवरेट फूड आहे. कोण स्नेक्सचा फेवरेट फूड आहे? फ्रॉग. फ्रॉग इज अ फेवरेट फूड ऑफ स्नेक. मग स्नेक्स जे आहेत तिथं फ्रॉगची ओव्हर पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी प्रेझेंट असतात. बाय दिस वे इकोसिस्टम प्लेज देअर बाय दिस वे इन इकोसिस्टम ऑल ऑफ देम प्लेज देअर इम्पॉर्टंट रोल. कळलं तुम्हाला एक्झाम्पल सोबत? ओके, नाव मी तुम्हाला इकोसिस्टमची एक माइंड मॅप दाखवतो, जे तुम्ही बघितल्यावर तुमची इकोसिस्टमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. ओके, नाव वी विल सी दी माइंड मॅप फॉर इकोसिस्टम. इकोसिस्टमसाठी माइंड मॅप बघू. आता तुम्हाला माझ्या राईट साईडला बायोटिक फॅक्टर दिसत असतील अँड माझ्या लेफ्ट साईडला तुम्हाला बायोटिक फॅक्टर दिसत असेल. सो लेट स्टार्ट विथ दी बायोटिक फॅक्टर. सगळ्यात पहिले बायोटिक फॅक्टर कसं येतोय सगळं एक्सप्लेन करेल, त्यानंतर आपण बघू अबायोटिक फॅक्टर कसे येणार आहे. ठीक आहे, हा बेसिकली जो माइंड मॅप आहे तुमच्या पुस्तकातलाच आहे. ठीक आहे, दिस माइंड मॅप इज फ्रॉम युअर टेक्स्ट बुक इटसेल्फ. सगळ्यात पहिले बघू बायोटिक फॅक्टर. बायोटिक फॅक्टर इज डिवायडेड इंटू ऑटोट्रॉफिक अँड हेटरोट्रॉफिक. आत्ता जस्ट थोड्यापूर्वी सांगितलं मी. ऑटोट्रॉफिक म्हणजे प्रोड्युसर्स बेसिकली, जे स्वतःचे जेवण स्वतः बनवतात. हेटरोट्रॉफिक म्हणजे ते स्वतःचे जेवण स्वतः बनवत नाही, दुसऱ्यांवरती डिपेंड असतात. जसे आपण काहीच बनवत नाही, आपल्या आईवरती किंवा आपल्या मोठ्या भाऊ बहिणीवरती डिपेंड असतो, तसे हे हेटरोट्रॉफिक स्वतः काहीच बनवत नाही, सगळं दुसऱ्यांवरती डिपेंड असतात. आता ऑटोट्रॉफिकमध्ये सगळे प्रोड्युसर्स येणार आहेत. प्रोड्युसर्स म्हणजेच कोण? प्लांट्स येणार आहेत. कळला तुम्हाला इथपर्यंत? ओके. हेटरोट्रॉफिकमध्ये तुम्हाला दोन टाईपचे दिसतील ऑर्गॅनिझम्स. एक असतील तुमचे कंझ्युमर्स, दुसरे असतील डिकम्पोजर्स. आता कंझ्युमर्स आणि डिकम्पोजर्स म्हणजे काय फरक आहे ते पण तुम्हाला सांगतो. कंझ्युमर्स म्हणजे काय? बेसिकली कंझ्युमर म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं मी, कार्निवोर्स आहेत, जे दुसऱ्या ॲनिमल्सला खातात. ठीक आहे, कन्सिडर एका कार्निवोरनी दुसऱ्या ॲनिमलला खाल्लं, खाऊन ते गेले तिथून. आता जे लेफ्ट आहेत, काही जे ॲनिमलचं लेफ्ट राहिलेलं आहे, बोन्स असतील किंवा जे काय असेल, त्याला डिकम्पोज करणारे डिकम्पोजर्स. त्याला डिकम्पोज म्हणजे ब्रेक डाऊन करणारे कोण? डिकम्पोजर्स. ठीक आहे, ज्याच्यात आपण बॅक्टेरिया बघणार आहे. आणि कंझ्युमरमध्ये ॲनिमल्स येतील. आता हे ॲनिमल्स सुद्धा पण तुम्हाला तीन टाईपचे दिसतील. सगळ्यात पहिले प्रायमरी कंझ्युमर, मग सेकंडरी कंझ्युमर, मग टर्शरी कंझ्युमर. ठीक आहे, आत्ताचा जो एक्झाम्पल आपण बघितला कुठला, तो ग्रासहॉपरवाला. ठीक आहे, त्याच्यात तुम्ही ग्रासहॉपर, फ्रॉग आणि स्नेक तीन गोष्टी बघितले. ठीक आहे, ग्रासहॉपर, फ्रॉग आणि स्नेक. तसेच तुम्ही जे काही फूड चेन आहेत त्याच्यात तुम्हाला कळेल की प्रायमरी कंझ्युमर एक असतो, सेकंडरी कंझ्युमर असतो जो प्रायमरीवाल्याला कंझ्युम करतो, आणि टर्शरी जो असतो तो सेकंडरीवाल्याला कंझ्युम करतो. कळालं तुम्हाला? सो दिस वॉज ऑल अबाउट बायोटिक फॅक्टर. नाव वी विल सी व्हॉट डू वी मीन बाय अबायोटिक फॅक्टर. आता अबायोटिक फॅक्टरमध्ये जसं तुम्हाला सांगितलं होतं सगळे नॉन लिव्हिंग कंपोनंट्स आहेत. मग आता नीट लक्ष देऊन ऐका. अबायोटिक फॅक्टरमध्ये पण दोन येतील, एक फिजिकल फॅक्टर, एक केमिकल फॅक्टर. दोन कुठले आहेत? एक फिजिकली जे दिसतंय तुम्हाला जेव्हा किंवा जे घडतंय, आणि दुसरं म्हणजे केमिकल फॅक्टर. आता फिजिकल फॅक्टरमध्ये काय येणार आहेत? एअर, वॉटर, वेपर्स, मिनरल्स, सॉइल अँड सनलाईट. हे सगळे काय झाले? फिजिकल, जे तुम्हाला दिसतात ते जे अस्तित्वात आहेत, फिजिकली बाहेर प्रेझेंट आहेत सगळे. त्यानंतर केमिकल फॅक्टरमध्ये न्यूट्रिएंट्स आणि मिनरल्स. आता परत मला माहिती आहे तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही म्हणाल सर इथं पण मिनरल्स आहे, इथं पण मिनरल्स आहे, कसं काय सेम? हे मिनरल्सचं मिनिंग अलग आहे आणि ह्या मिनरल्सचं मिनिंग वेगळं आहे. ठीक आहे, हा मिनरल्स म्हणजे जे ओर्स आणि मिनरल्स आपल्याला नॅचरली भेटतात ते फिजिकली ते मिनरल्स, आणि हे मिनरल्स म्हणजे जे आपण कंझ्युम करतो ते मिनरल्स. ठीक आहे,
आता या न्यूट्रंट्स आणि मिनरल्समध्ये पण ते पण दोन फॅक्टर्समध्ये असतील. एक असतील इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आणि दुसरे असतील ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. नाव इनऑर्गॅनिक सबस्टन्सेसमध्ये काय करणार आहेत बरं? इनऑर्गॅनिकमध्ये तुम्ही बघा हायड्रोजन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कॅल्शियम, आयर्न, सोडियम आणि पोटॅशियम. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही इनऑर्गॅनिकमध्ये कन्सिडर करणार आहात. ऑर्गॅनिकमध्ये काय करतोय? प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स, ठीक आहे, हे जे आपण कन्झ्युम करतो. ऑर्गॅनिक गोष्टी आपण जे की कन्झ्युम करतो. असं नाही म्हणत आहे ऑक्सिजन पण आपण कन्झ्युम करतो, ठीक आहे, बट बेसिकली आपण ऑर्गॅनिक सबस्टन्स चांगल्या प्रमाणात कन्झ्युम करतो. सो दिस वॉज ऑल अबाउट इकोसिस्टीम. ठीक आहे, माइंड मॅप होता, कळाला. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू. आजच्या व्हिडिओमध्ये 2च टॉपिक घेतले बट नीट समजून सांगितले तुम्हाला. ठीक आहे, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून नक्की जावा. आपण भेटूया न्यू व्हिडिओमध्ये.